आकाश काय बोलायचं असा कार्यक्रम म्हणजे काय माहित आहे का? चराई गेली बकरी नको आता आता काय सांगायचं आहे. उल्हास बोलला तर विषय स्टॉप. त्याला जिमची गरज आहे सध्या. माहीत नाही जरा साईज बैली तर हात व पोट बाहेर आलाय. परंतु अगदी आपण पाहताय इथे अगदी आपण पाहताय फलंदाज बाद होतो आणि नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूम पीस टटरशीत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होत असताना आकाश यावेळेस दाखल. भोकरापेक्षा चिकूट बॉलर प्रशांत. चिकट्या बॉलर भोकरापेक्षा चिकूट. उडदाची डाळ भेंड्याची भाजी चिकूट चिकूट. सेम गोलंदाजी सुरू आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा आकाश. आणि स्ट्राईक एनमध्ये आपण पाहताय तो म्हणजे फलंदाज प्रशांत आणि स्ट्राईक एनमध्ये फलंदाज आकाश. आकाशला आपण पाहताय जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांधाचा गुडगुडीत मीडियम साईजचा फलक. आकाश फटका मारलाय झकास. फिल्डर आहे तिथे बाद. याचा भोतडा फाडला. देखताय जिलेबियावर मागताय भजिया. पाचला एक दाल 3 चोकोबार चोकोबार चोकोबार. बॅटिंग करणाऱ्या टीमचं नाव आहे तो म्हणजे मिस्टर खेबारा. तिथे एक सिंगल. संघाची धावसंख्या बरेच वर्षातून एक आली. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमधील. 3 बॉल डॉट झालेत. पहिला बॉल सकाराम, दुसरा बॉल तुकाराम, तिसरा बॉल कांताराम, चौथा बॉल शांताराम, पाचवे बॉल 1. यावेळी देखील हो मजबूत रट्टा मारलाय विलास. बास विलास. एक बाम झेंडू बाम करी मजबूत काम. तिथे अगदी आपण पाहताय ओव्हर झाली. खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिल्या ओव्हरचा खेळ डाराडूर पंढरपूर. पहिल्या ओव्हरमध्ये पहा जसं काय दुष्काळ भासला. मोजून सकाराम तुकाराम 2 रन आलं. भोकऱ्या बॉलर चिकट्या बॉलर आला. मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येईल. अगदी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका जो आपल्याला पाहायला मिळाला स्ट्राईक एनमध्ये होता तो म्हणजे तुषार. तो मोकार हुशार 1.5 क्विंटल हुशार. तिथे धावसंख्या धावफलकावरती 4 न पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. गोलंदाज आपण पाहताय मयूर. मयूरचा पहिलेच बॉलवर मजबूत रेटून मार काढला. पहिलेच बॉलवर 4 धावा आल्यात. आणि यावेळेस हो फलंदाज होतो भत. ओ युठी गॉन. सेम कार्यक्रम झाला. गावची 17 कारभार गावची जत्रा कारभार 17. सासऱ्याला नेऊन उतरा. धावसंख्या रोग बाय ठोक. मैदानाच्या आतमध्ये जयदेव तो भावी नवरदेव. त्याचं नाव जयदेव. आपण पाहिलं असेल मगाशी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला शुभम. ज्यानं भरपूर ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये ज्यानं पेरलं आपल्या बॅटनं ते म्हणजे बीज. त्याचं नाव उर्फ खबीज. चला जाऊया. जयदेव आहे स्ट्राईक एनवरती. डावरे आताचा बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक विषारी. पहिले बॉलवर मजबूत मयूरचे उपट घातली. मजबूत 4 धावा आल्या. दुसरे बॉलवर कार्यक्रम फिट केला. खाव पका मीठ गडी हो नीट. फलंदाज झाला तिथे बाद. पुढील चुनू पुन्हा एकदा. चला जास्तचा वेळ घेऊ नका. तुमचा टाइम काउंट आहे याची नोंद घ्या. प्रति षटकामागे तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे. काय नाही सगळा माप आहे. नाव आहे फलंदाज जयदेव तो भावी नवरदेव. डॉट.
अगदी आपण पाहता इथे मैदानात 7 मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली या बॉलवरती. अजूनही 3 चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. अंपर सांगता बॉल गेला व्हाईट बॉल. खराब चेंडू. आमच्या बावड्यादाजांना आपण स्कोरलेग पंचाच्या भूमिकेत पाहतोय. हा बाहुदाला देखील थोडंसं पोटेन्शियलची गरज आहे. तब्येत खूप लहान झाली आहे त्यांची. चला अगदी आपण पाहताय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं, परंतु चेंडू आलाय वाईट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो काय नाही यो बॅटीचं दांड खडील बॅट्समन दुसरा काय नाही पहा. आणि एकंदरीत अगदी आपण पाहताय डॉट बॉल. कार्यक्रम सेम झालेला आहे तो म्हणजे सदू आणि मधू बॉल मारित नाही होत्यात गुदगुदू. तिथे डॉट. निर्धाव चेंडू. अगदी आपण पाहू शकाल बाहुदा आयास खऱ्या अर्थाने प्रेमानं त्यांना आपण म्हणतच असतो. आईची ना मैची आमची जवळची नाती. अगदी आपण पाहू शकाल मिस्टर कैची 7 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा. काय नाही त्याच्या बॅटीत पॉवर नाही, त्याचे कार्यक्रम गुडघ्यात आहे तो सांगतो हयास. आणि एकंदरीत आपण पाहताय की आता ह्यास पंच सांगतात गुडघ्यात मुक्कामार आहे. फलंदाज बाद आहे. सन्मान्य पप्पूदादा मोरे दादांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. दादा या आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. त्यांच्या समवेत आलेले सगळे त्यांचे मित्र परिवार असतील त्यांनाही खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण विनंती करत आहोत. श्री दत्त कृपा चषक नवापाडा या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. या दादा आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. ओहो फटका बराच काळ हवेत आहे. चेंडू भरपूर उंच आहे. शतरक्षक बॉल खाली आला. जजमेंट जमणार का? तोपर्यंत एक धाव कंप्लीट. या बापा असा कार्यक्रम म्हणजे आजार बकरी आलं उपचार केला कुत्रे आलं. फलंदाज बाद. येणं गरजेचं राहील आपण याची नोंद घ्या. जे अनुमान किसरानं संघर्ष 11 गणेशपूर आपल्याला टॉस करण्यासाठी मिडिंगमध्ये येणं गरजेचं राहील. जर आपण आले नाही तर मग आयोजन कमिटीच्या वतीनं जी आपल्याला पेनल्टी दिली जाईल तिला आपल्याला मान्य करावं लागेल याची नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे टीम खेल्ले तलावली क्रिकेट संघाच्या माध्यमातून भावेश ज्याला आपण पाहताय सध्याच्या स्थितीला गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. स्पीडअप घ्या. वेळ वाचवा. प्रति ओव्हर मागे 5 मिनिटाचा वेळ आहे याची नोंद घ्या प्रत्येकानं. चला समोर जे खेळाडू आहेत की प्रेक्षक मायबाप आहेत माहीत नाहीये, परंतु पडद्यावरती बसलेले आहेत. आपण याची नोंद घ्या की पडद्यावर बसू नका. भले वाटला तर येऊन माझ्या मेंढ्यावर बसा. समोर प्रेक्षक मायबाप आहात. अजूनही आवाज आला नाहीये तर मला वाटतं आता टीमचं नाव घ्या. चला आपण तिथून फक्त साईडला व्हा थोडंसं. असे आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना येते. कॉमेंट्रीवाल्याचा काही प्रॉब्लेम नाही. चला जाऊया. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहता की गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे प्रशांत गोलंदाज प्रसाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहा ज्याच्या खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटीचे देठापासून बोला. एक हात बाहेर आले तर कचकन आयडियस लावून आतमध्ये लोटा. झेंडू बाम एक बाम करी 3 काम खोटी अपील. प्रसाद पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांत होता आता प्रसाद कसा काय झाला? माणूस एक नाव 2 तोच तो का? येस कोठ बस खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन. चिकन तर चिकन नाही सांग वक वक वकन. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज ही दसई असोसिएशनची ओळख आहे. अगदी आपण पाहताय की एक फलंदाज बाद झाला की लगेच त्याच वेगानं दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमर दाखल झालेला आहे. पहिला बॉल खाला, दुसरा बॉल खाला, तिसऱ्या बॉलवर डायरेक्ट अख्खी विकेट खाऊन टाकली. धावसंख्या धावपलकडे मोजून 8, 2 बोकडे 1 पाठ. आमच्या स्कोररला खायला द्या, तो पेनाची टोपणा खातो. कोठ तो यठ्ठ. चला ओ कसा आवाज आला तुम्हाला? डाट निर्धाव चेंडू आलेला आहे आणि हा आवाज एकाच माणसाच्या तोंडातून निघू शकतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा जी. एकंदरीत एक सिंगल घेतलेली आहे. दुसरी साठी निघतील का? नाहीये. एकच जाब बस. फोटो काढून द्या, ते फोटो काढून द्या त्याचा. पण तुम्ही दूर राहा हो का? नाही इलाज बाबा, हे कसं पण धावतात पहा. एक सिंगल होती तिथे दुसरीचा प्रयत्न केला कारण बॉलर सांगतो माझा फोटो काढा, फोटो काढा. परंतु तिथे 2 धावा आल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय ती म्हणजे 10 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल याबरोबरील बाकी आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधील. त्याचबरोबर भगवा चषकाचे यशस्वी आयोजक सन्माननीय सुनीलजी माळीसर दादांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे. white+1 खऱ्या अर्थाने निश्चित मैदानाच्या सामना सुरू आहे. परंतु मुरबाड तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने निश्चित अगदी अनेक स्पर्धा आपण पाहिल्या, परंतु या मैदानावरती मुरबाड तालुक्यामध्ये पहिली लाईव्हची स्पर्धा कुणाच्या माध्यमातून आपण पाहिली असेल तर ती सुनीलजी माळीसर आणि खऱ्या अर्थाने निश्चित एक यशस्वी आयोजक आहेत आणि दादांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. या आपलं सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे या व्यासपीठावरती. हो समोर पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक हो तो केवढा धावलाय बापा. ये देवा ये रामा कशी तुमची कामा. तोटका सारखा धावला पण वाया गेला. 4 धावा चौकार. डीजे वाल्यानं मस्त गाणं लावला. बोला गावठी का ऐशी की तैशी, बोला इंग्लिश पेऊ का देशी. अभिमान आहे खऱ्या अर्थाने. निश्चित सध्या सीझन सुरू आहे. डीजे वाला पण मस्त गाणी वाजवतोय. कारण फास्ट घ्या, फास्ट नका घेऊ, थोडंसं सामन्याला स्पीडअप द्या. फास्ट द्यायला नको लावू बाबा. कॉमेंट्री वाल्याचे नरड्यावर येऊन बसतील. स्कोरर आमचा सांगतो फास्ट ज्या, फास्ट बीस काही जाऊ नका, वेळ वाचवा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या धावफलकावर 16. आमचा स्कोरर एकदम भोळा, त्याचा चेहरा पण एकदम भोळा. धावसंख्या धावफलकावरती 16. रोक बॅठोक खरी बात ना. 16 धावा. आयुष आलेला आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 हाताळण्यासाठी. आयुषच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. अगदी आपण पाहू शकाल सुनीलजी माळीसर या आपलं सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे व्यासपीठावरती. आयुष तयार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4. पुलटॉस बॉल रट्टा मारलाय क्षेत्ररक्षकाला. यस एकच सिंगल, जास्त काय मिळत नाहीये. पहिला बॉल आपण पाहिला. आयुषचा पहिल्याच बॉलवरती एक सिंगल खर्च केली. एका सिंगलच्या मध्येने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 नाही 17. धावसंख्या धावफलकावरती 15, 16, 17. सासऱ्याला चावला कुत्रा, त्याला गवणीत नेऊन उतरा. धावसंख्या धावफलकावरती 17. 17 धावा धावफलकावरती आहेत. स्कोररला डिस्टर्ब करू नका. भले काय वाटला काम तर माझे गालावर येऊन मुक्का घ्या. स्कोररला डिस्टर्ब करू नका. स्कोरर सुखी तर कॉमेंट्रीवाला सुखी. अगदी आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी चषक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. ते म्हणजेच सन्मान्य श्री रमेशजी पुंडलिक वडवले दादांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. दादा आपलंही सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे. श्री दत्तकृपा चषक 2026 नवापाडा या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक असलेलं स्वागत आहे. काय नाही यो नाक गोळान फोडा आला बॅट्समन. आणि यावेळेस हो फलंदाज इथे बाद होईल. बॅटिका नाही मारला पण नाका बॉल मारला, तो पण टिका गेला. तिथे फलंदाज धावबाद. विकेट.
वेळात कराने पहा पाहुण्यांचं शुभ आगमन होणार आहे ते म्हणजेच जिल्हा अध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्मान्य श्री शैलेश बिडवी साहेब. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल जिल्हा अध्यक्ष मनविसे मान्य श्री DRS घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. धावबादसाठी सर यस चेक केलं जाईल. जिल्हा अध्यक्ष मनविसे सन्मान्य श्री परिदादा चौधरी. त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष मुरबाड विधानसभा सन्मान्य श्री उल्हासजी भोईर या पाहुण्यांचं शुभ आगमन थोड्याच वेळात होणार आहे. फलंदाज बाद आहे सर. एकंदरीत अगदी आपण पाहताय एक फलंदाज बाद झाला. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटाकचा बॅट्समन आऊट झाला. आता 1.5 पावशेरवाला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. मिस्टर बाब्या हर्षल उर्फ बाब्या मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी ट्रॅक होती आयुष उर्फ गुबाब्या. आयुष गोलंदाजी मार्ग होती तयार. षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी अगदी आपण पाहताय चौथा चेंडू षटकातला आपण पाहणार आहात. स्लोवर गतीचा बॉल होता त्याला फटका मात्र इथे सक्सेसफुल करत असताना चेंडू मात्र निघून चालाय. खालची आळी वरची आळी सकाते गलेना तुक्याते बोलून चोळीत मळीत 4. सर गोलंदाजी शैली चेक केली जाईल. त्याच्या खांद्यात मार आहे का एक्सरा काढला जाईल. नंतर सोनोग्राफी सर 4 आहे की 6? 4 आहे. आणि आता चेक केलं जाईल. एक्सरा मारला जाईल नंतर सोनोग्राफी. चला पेशंट डॉक्टर या. 4 आहे तो बरोबर आहे. त्याच्या हातात मार आहे सांग. चेक केलं जाईल. एक्सरा मारा. हात बजी बाहेर काढा. जोरानं श्वास घ्या. जोरानं सोडा. अजून जोरान घ्या. काही नाही नॉर्मल पेशंट आहे. नॉर्मल सर नॉर्मल आहे. गोळ्या औषधावर पण आजार बरा होतो त्याचा. अर्थात फेअर डिलिव्हरी म्हणजे फेअर अँड लवली. अगदी आपण पाहताय 4 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे जो हनुमान किसल आणि टीम संघर्ष 11 गणेशपूर आयोजन कमिटीशी लगेच संपर्क साधा. आडव्या बॅटना संधू मारलाय. बॉल कुथून मारलाय. फिल्डर खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला. वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला आला. तोपर्यंत पहा 2 धावा. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. अगदी आपण पाहू शकाल पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. सामना थोडंसं थांबवा पंच. ज्या पाहुण्यांची आपण खऱ्या अर्थाने निश्चित वाट पाहत होतो तो पाहुण्यांचा गाड्यांचा ताफा जो आपल्याला खऱ्या अर्थाने मैदानाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकाल जिल्हा अध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्मान्य श्री शैलेशदादा बिडवी साहेब. त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री परिदादा चौधरी साहेब. त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष मुरबाड विधानसभा सन्मान्य श्री उल्हासजी भोईर साहेब. खऱ्या अर्थाने या पाहुण्यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. पाहुण्यांचं शुभ आगमन होतं. या अगदी आज आपलं श्री दत्त कृपा चषक 2026 पर्व दुसरा आणि या स्पर्धेमध्ये पाहुण्यांच्या गाड्यांचा ताफा जो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची गर्भ श्रीमंती म्हणजे पाहुण्यांची उपस्थिती आणि पाहुण्यांच्या गाड्यांचा ताफा जो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने सगळे पाहुण्यावर उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सगळ्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा अर्थात साई किरण 11 व शिव स्वराज 11 आयोजित श्री दत्त कृपा चषक 2026 मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक असणं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या स्पर्धेच्या निमित्तानं आपली उपस्थिती म्हणजे या स्पर्धेची उपस्थिती फटाक्यांच्या अतिशबाजीनं पाहुण्यांचं खऱ्या अर्थाने ते स्वागत केलं जातं. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सगळ्यांचं मनपूर्वक असणं स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती आपण पाहू शकाल. जिल्हा अध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्मान्य श्री शैलेशजी बिडवी साहेब. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकाल जिल्हा अध्यक्ष
मनविसे, त्याचबरोबर सन्मान्य श्री परेशदादा चौधरी साहेब, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष मुरबाड विधानसभा सन्मान्य श्री सुहाजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सगळे पदाधिकारी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. अगदी आपण पाहू शकाल सन्मान्य उल्हासजी भोईर साहेब जिल्हा अध्यक्ष मुरबाड विधानसभा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत. फटाक्यांच्या अतिशबाजीनं पाहुण्यांचं खऱ्या अर्थाने शुभागमन झालं आणि पाहुण्यांचं खऱ्या अर्थाने निश्चित या व्यासपीठावरती येण्यानं या स्पर्धेची एक वेगळीच उंची आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चित मी पुन्हा एकदा उपस्थित सगळे पाहुण्यावर उपस्थित सगळे पदाधिकारी आपलं सगळ्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा, साई किरण 11 व शिव स्वराज 11 नवापाडा आयोजित श्री दत्त कृपा चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत करतोय. अगदी आपण स्क्रीनवरती पाहताय फटाक्यांची अतिशबाजी देखील होती. आज खऱ्या अर्थाने पाहुण्यांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही तर ते आज आम्हा सगळ्यांच्या हृदयावरती कोरलेलं लेणं. कुणासाठी कुणाकडे वेळ नसतो, परंतु खऱ्या अर्थाने आज या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल मी सगळ्या पाहुणेवरांचं मनपूर्वक सस्ने स्वागत करेल. त्याचबरोबर मुरबाड तालुका अध्यक्ष अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य श्री अरुणदादा वारगडे साहेब देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले सगळे पदाधिकारी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने असं स्वागत आहे. चला आता आपण मॅचकडे वळणार आहोत. पाहुणेवरांची उपस्थिती देखील आपल्याला व्यासपीठावरती आपण पाहताय, परंतु सामना देखील आपल्याला कंटिन्यू करणं गरजेचं आहे. आज पाहुण्यांच्या येण्याने या स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली, या स्पर्धेची एक वेगळीच उंची वाढली. कारण कुणासाठी कुणाकडे वेळ नसतो, परंतु आज अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण सगळ्या पाहुणेवरांचं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करीत आहे. मॅचकडे वळूया. मॅचकडे वळत असताना आपण पाहता आयुष शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकातले पहिला बॉल टिकला. पहिले बॉलवर 1 रन आली, दुसऱ्या बॉलवर शेंडी फोडली, तिसऱ्या बॉलवर गडी आउट केला, चौथ्या बॉलवर रामरूम तामरूम चौकार मारला, 5व्या बॉलवरती 2 धावा मारला पण जरासा कचपाटला रे ना इला झाला बघा. फिल्डर कसा नाचतो टुनुक 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 तोपर्यंत 1 धाव आणि 4 ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. डिझाय विनंती आहे की आपल्याला येणं गरजेचं राहील. आपण आले नाहीये तर मग मात्र आपल्याला पेनल्टी दिली जाईल, आपण याची नोंद घ्या. कारण आयोजकाचा कार्यक्रम लय वेगळाच कार्यक्रम आहे. रोक बैठोक काम कसा चोख, आला तर फिट नाही तर खावा पका मीठ, गडी व्हा नीट. जाऊया. पहिल्या बॉलवरती 2 धावा अनिल आला. अनिलच्या पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 27 स्कोरर तू नीट नाही तर माझे पाटणीची साल ना लोकाटे, तू सुखी तर मा सुखी नाही तर कॉमेंट्रीवाला एकदम दुखी. चला जाऊया. बॉलर लेफ्ट राईट अंपर इस्राम, बॅटमन सावधान. हो यावेळेस मिड ऑफला शतरक्षक नव्हता. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय तोपर्यंत हो फिल्डिंग झकास झाली, कार्यक्रम ओके झाला. तोपर्यंत पहा दिल्या घरी सुखी राहावे, मागू नका टंटा. तिथे अगदी आपण पाहू शकाल धावसंख्या धावपलकडे 29 धावा. 29 धावा धावपलकडे. शेवटची ओव्हर म्हणजे हाणामारी, कुतवा कुती, रेमटा रेमटी, धोधा धोधायची, दणका दणकी, कचका कचकीची ओव्हर. या ओव्हरमध्ये धावसंख्या किती येतील यावेळेस देखील हो. चल चल काय चालेल तो यस. फिल्डर आला बॉल वरती, कार्यक्रम फिट केला. फिल्डरना 1 नंबर केसाची स्टाईल. बस काय बोलायचं असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का, बोलू नका मेवणी पाशी तक्रार जाईल बायकोशी, मग व्हायची तुमची काशी. बाजार भारी त्याचं नाव नवी मुंबईची वाशी. एकंदरीत 2 धावा आल्या. थोडीशी बेडूक साहेब फिल्डिंग झाली तोपर्यंत धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस देखील हो फटका हवेत आहे. शतरक्षक दूरवर आहे. बॉलपर्यंत पोहोचला जाईल का. ओहो बोथरा फाटला. देखताय जिलब्यावर मागताय भज्या 7 लाख. बस अशी फिल्डिंग म्हणजे 9-9-0 आणि कोंबडी धरीत फिरो म्हणजे बेडूक चाब्या फिल्डिंग. फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डर फिल्डिंग करी, फिल्डिंग बेडूक चापी न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काडी. बॅटमॅन चांगल्या बाद नाड्या नाही तर घालेल कुणी कचकन काड्या. 2 चेंडू शिल्लक. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका सजवलेला आहे. शतरक्षक आहे. बास
काय शबास शबास, म्हणजे काय झालं असा कार्यक्रम, म्हणजे बायको दे काय जेलाने गवनीत गुतून आला, बॉल धराय जेलाने माथ्याला सोडून गेला. 4 धावा, संघाची धावसंख्या 4 धाव्यानं पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. अनिल तयार, येणारा चेंडू पाहिला जाईल. आता कसा बस कार्यक्रम फिट केला, शेवटला कार्यक्रम केला. मूतखडा मुळ्यात सगळं गायब केलं. मेंटोस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. पहिल्या डावाचा खेळ संपला. पहिल्या डावामध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 41 आणि विजयासाठी 42 धाब्यांची गरज असेल. 40 धाबा बनवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने निश्चित इथून पुढची जबाबदारी सुनील शेळके सरांच्या खांद्यावरती मी सोपवतो. मी इथे थांबतो. धन्यवाद. गणेशपूर आणि त्यांच्या विरोधात किसळ असा यानंतरचा नियोजित सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे लगेचच आपण नाणेफेकी कक्षामध्ये जोडायचं आहे. यानंतरच्या महत्त्वाचे सामन्याची नाणेफेक आपण उपस्थित अतिथींच्या शुभ हस्ते करत आहोत, ज्यामध्ये सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब भिवंडी जिल्हाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, आणि त्यांचे सगळे सहकारी, ज्यामध्ये मुरबाड चे सन्माननीय उल्हासजी भोईर साहेब, परेशजी चौधरी साहेब, पंकजजी बोंबे साहेब, रोहनजी आखेबार साहेब, दिलीपजी राठोड साहेब, रोशनजी भाणे, त्याचबरोबर मिलिंदजी खंडागे साहेब, अरुणजी वारगडे साहेब, सर्वेशजी तेलवणे साहेब. विनंती असेल सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. तुमच्या डाव्या बाजूला जिकडे 2 संघ कर्णधार उपस्थित आहेत, शैलेशजी बिडवी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत असताना आपण बघत आहोत. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच गणेशपूर टीमने, आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. विनंती असेल बिडवी साहेब आपण स्थानापन्न व्हावं. स्पर्धेची आजची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीचं औचित्य साधत असताना मुख्य मंचावर अनेक पाहुण्यांची मांदेळी आपण सगळेजण बघत आहोत, आणि याच दरम्यान पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राकडे आपल्याला वळायचंच आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज व्हावं, त्याचबरोबर सालमेची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करावी ही विनंती. श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा, त्याचबरोबर साई किरण 11 आणि शिवस्वराज्य 11 आयोजित श्री दत्तकृपा चषक 2026 स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे, आणि दुसऱ्या पर्वातील ही तिसरी रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. अत्यंत चांगलं दर्जेदार क्रिकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, आणि क्वालिटेटिव्ह क्रिकेट हीच ओळख राहिलेली आहे जणू काही या स्पर्धेची. इथे आल्यानंतर प्रत्येक जण प्रसन्न चित्त होतो, कारण ज्या पद्धतीचं वातावरण या स्पर्धेला लाभलेलं आहे, आणि त्यातच मग दुग्ध शर्करा योग म्हणून चांगलं क्रिकेट इथे या सगळ्या अतिथींना त्याचबरोबर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चला सलामीची जोडी आपण वारंवार सूचना देण्यासाठी भाग पाडू नये, कारण मुख्य मंचाकडे आपण जर पाहिलं तर मुख्य मंच आता भरगच्च भरलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी, आणि त्यांच्या शुभ सन्मानाकडे आपल्याला आता वळायचं आहे. मुख्य मंचावर आपल्या बरोबर उपस्थित आहेत सन्माननीय उल्हासजी भोईर साहेब, त्यांना या स्पर्धेच्या वतीने आम्ही सन्मानित करत आहोत. विनंती असेल कमलाकर अप्पा घुडे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करण्यासाठी समोर या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्माननीय उल्हासजी भोईर साहेब आपणास विनंती आहे, अथवा तुम्ही जिकडे आहात तिथे उभा राहिला तरी हरकत नाही, तिथेच तुमचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जिल्हाध्यक्ष आहेत मुरबाड विधानसभेचे, समाजकारण आणि त्याचबरोबर राजकारण या दोहींचा अत्यंत चांगला संगम ज्यांच्या वतीने साधण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून समाजाच्या सेवेचं व्रत ज्यांच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आलेलं आहे, असे माजी नगरसेवक सन्मान्य उल्हासजी भोईर साहेब मुरबाड विधानसभेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळेजण संपन्न करत आहोत.
हा सन्मान करत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे, मनस्वी आनंद होत आहे. श्री दत्तकृपा चषक 2026 या स्पर्धेत सन्माननीय उल्हासजी भोईर साहेब यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर यानंतर आपण आणखी एका व्यक्तिमत्वाकडे वळणार आहोत. सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब की जे जिल्हाध्यक्ष आहेत भिवंडी लोकसभा मनसेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, त्यांना मुख्य मंचावर सन्मानित केलं जात आहे. सुरेशजी घुडे साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीत आपण बघतो अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी या स्पर्धेला भेटी दिलेल्या आहेत. त्यातीलच सन्माननीय शैलेशजी बिडवी साहेब यांचा मुख्य मंचावर सन्मान होतोय. सत्कार आणि सन्मान हे कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही, तर आपल्या उदात्त हिंदू संस्कृतीचं ते इंधन मानलं जातं. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवरांना आम्ही या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय परेशदादा चौधरी, जिल्हाध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे. अमरजी गुडे, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावर संपन्न करा. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम ज्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे असं व्यक्तिमत्व परेशदादा चौधरी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष परेशदादा चौधरी यांचा मुख्य मंचावर सन्मान होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. त्याचबरोबर दिलीप राठोड आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मनसैनिक आहेत, एक सच्चा दिलाचे मनसैनिक म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी होत आलेला आहे. असे दिलीपजी राठोड साहेब यांना मुख्य मंचावर आपण सगळेजण सन्मानित करत आहोत. बॅकग्राऊंड म्युझिक थोडी कमी असेल तर यस, धन्यवाद. मुरबाड तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत सन्माननीय दिलीपजी राठोड साहेब यांना मुख्य मंचावर आपण अरुणजी वारगडे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. थोडा क्रम वर खाली आहे, हरकत नाही, आपण तो समजून घ्याल ही अपेक्षा आहे. ज्या पद्धतीची सूचना मला मिळते त्या पद्धतीने मान्यवरांच्या नावाचा उल्लेख होतो. आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करत आहोत. त्याचबरोबर रोहनजी अक्केबार साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत, विभाग अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर अरुणजी वारगडे साहेब तालुका अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. सुरेशजी गुडे, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करावा ही विनंती. स्पर्धेची तिसरी रजनी, कोणत्याही स्पर्धेचं मूल्यमापन करत असताना मुख्य मंचावर पाहुण्यांची जी संख्या आहे त्या संख्येवरून स्पर्धेची उंची ठरत असते. असं आपण नेहमी म्हणतो, आभाळामध्ये फक्त चंद्र आणि सूर्य असून चालत नाही, त्याचबरोबर तारे असणं गरजेचं आहे. एखाद्या शाळेमध्ये फक्त शिक्षक वर्ग असून चालत नाही, शिक्षकेतर कर्मचारी असून चालत नाही, विद्यार्थ्यांची गरज असते. त्या पद्धतीने स्पर्धेमध्ये मुख्य मान्यवरांची रेलचेल असणं गरजेचं आहे. मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय अरुणजी वारगडे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत. सरळगावचे शाखाध्यक्ष प्रेम घुडे, आपणास विनंती, आपण हा सन्मान संपन्न करा. स्पर्धेचं दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती आपण सगळेजण बघत आहोत. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा सुरू असताना आपण सगळेजण बघत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रोशनजी भाणे साहेब, जिल्हा सचिव आहेत मनसेचे, त्यांचाही शुभ सन्मान मुख्य मंचावर होईल. जिल्हा सचिव जनहित सन्माननीय रोशनजी भाणे साहेब यांचा मुख्य मंचावर सन्मान होत आहे. रोहित साशे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होताना आपण सगळेजण बघत आहोत. याचबरोबर आपण यानंतर सन्माननीय मिलिंदजी खंडाके साहेब यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. मनसेचे जिल्हा सचिव आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. सतीशजी गुडे, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. सायमल्टेनियसली मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू राहीलच.
यानंतर आपण सर्वेजी तेलवणे यांच्या शुभ सन्मानाकडे वळणार आहोत. तालुका अध्यक्ष आहेत स्वयंरोजगार कमिटीचे. जय घुडे, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. ही स्पर्धा तिसऱ्या रजनीमध्ये संपन्न होत असताना आपण सगळेजण या स्पर्धेचा आस्वाद घेत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी आतापर्यंत या स्पर्धेच्या सदीच्या भेटी दिलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्य मंच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भरगच्च भरलेला आहे. त्या सर्वांचं या आयोजकांच्या वतीने अर्थात श्री दत्तकृपा चषकाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर आयोजकांना विनंती आहे, सुरेश दादा गुडे, आपण इतर जे सगळे मान्यवर आहेत त्यांचा एका ओळीने सन्मान संपन्न करा. इतर जे मान्यवर सन्मानासाठी शेष आहेत त्या सर्वांचा सन्मान आयोजकांच्या वतीने इथे होत आहे. सुरू असणाऱ्या सामन्याकडे सुद्धा आपल्याला जायचं आहे. आतापर्यंत एकूण जर धावा पाहिल्या तर त्या बनलेल्या आहेत 4. 42 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करायचे खेवारेला. खेवाऱ्याची गोलंदाजी अत्यंत चांगली झाली होती, परंतु फलंदाजीत त्यांना हवी तशी सुरुवात इथे मिळालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. अनेक ठिकाणी जिथे जिथे क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन असतं तिथे तिथे ही सगळी मान्यवर मंडळी उपस्थित असताना आपण सगळेजण बघत आहोत. सामना सुरू राहीलच. थँक्स अ लॉट डीजे. मुख्य मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपण बघतो या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. श्री दत्तकृपा चषक आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. मुख्य अतिथींना विनंती आहे, आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्ताने आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. हरकत नाही, क्रिकेट बरोबरच आपण जोडले जाऊ. मुख्य अतिथींनी खरं तर ही सूचना दिलेली आहे की आणि समय सूचकता असणं अत्यंत गरजेचं आहे. योगेश वाघ, आपण लगेच संपर्क साधा. योगेश वाघ, मुख्य अतिथींची मागणी आहे. योगेश वाघ याची जरा हटके शैली आहे आणि ते त्यांना ऐकायची आहे. याच वेळेचा विलंब करू नका. योगेश, लगेचच उपस्थित राहा. थँक्यू सुनील शेळके सर. चला मॅचकडे वळूया. मॅचकडे वळत असताना पहा, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. दुष्काळ भासलेला आहे धावफलकावरती. मोजून धावफलकावरती आपण पाहताय 14 विश्व दारिद्र्य असं धावसंख्या धावफलकावरती 6. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. कोपचा कोपची, दुमडादुमडी, चिमका चिमकी, आतल्यात घरपट्टी, पाणीपट्टी, तालुक्याबाहेर 7-12 निर्धारित क्षेत्रक्षक आहेत. बस असा कार्यक्रम म्हणजे बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी. चेंडू पडला, फलंदाजला बीट के डीजे वाल्या कानाचं पडदं घालायची ना, उद्या ऑपरेशन करायला लावशील. एकंदरीत अगदी आपण पाहताय डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. शेवटचा चेंडू 6 धावा धावफलकावरती आहेत. आकाश चिकट्या बॉलर आहे. गेला, कुठे गेला? बस याला झाली घाई, याच्या दर्शनाला आली कंजीबाई. गडी आउट, फलंदाज बाद.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूम. चला मीटिंग फोडा. सकाराम तुकाराम कांताराम शांताराम. वेळ वाचवा. चला वेळ वाचवा, नाहीतर एक टायमाला आयटमला जीएसटी लागलेली परवडते, मॅचेत पेनल्टी नको. अगदी आपण पाहू शकाल पंकज भाऊ बोंबे ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. धंदा खोलल्या खोलल्या बोनी झाले. खूप खूप धन्यवाद. चला जाऊया. खुशी खुशी कार्यक्रम होतो. ठुशी ठुशी 2 ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडूर पंढरपूर. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 6 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 साठी आपण पाहू शकाल हर्षल उर्फ बाब्या. बाबा लगीन ढिंच्या ढिंच्या काय बाबा लगीन. आता आजकाल अशी तऱ्हा झाले का लग्नात जमवणाऱ्याची संख्या कमी झाली आणि लग्न मोडणाऱ्यांची संख्या वाढली, म्हणून पोरं अशी आहेत. काय पोरा खरी बात आहे खोटी. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं गरजेचं राहील. आपल्याला विनंती आहे वेळ वाचवा, सहकार्य करा. खूप खूप धन्यवाद पंकज भाऊ ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयांचं ऑनलाईनच्या माध्यमातून पारितोषिक आले. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. जसे असोसिएशनचे पदाधिकारी आहेत ते. चला मॅच कडे वळूया. गोलंदाज तयार. लेफ्ट राईट अंपर इस्राम. बस नो बॉल. घाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पणवत्या बॉल, वाटला बॉल, दलफत्र्या बॉल. यस झुमो झुमो. बॉलर तुला काय येडल बिडल जमली का काही खरीच जमला. जय हनुमान किसळानं संघर्ष 11 गणेशपूर तयार राहा. दोन्ही गावचे नवरदेव नाही, दोन्ही टीमचे कॅप्टन आपली पोरा घेऊन या. चला बॉलर काय झाला. अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 कान फटात देणं असा कार्यक्रम झाला. आता बॉल फ्री हिट. खावा पका मीठ गडी हो नीट. चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाज तयार. ज्या देवाचं नाव. चला करा सुरुवात. गोलंदाज तयार आहे. पुलटॉस बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. फिल्डर दे बास. काय रे एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरी साठी निघा बास. अशी फिल्डिंग केली ना छातीला गुंबा याची गुंबा. छातीला जर आली गुंबा तर मग कार्यक्रम व्हायचा फिट. मग लावा झेंडू बाम. एक बाम करी 3 काम. घासून घासून मजबूत आग. झेंडू बाम. धावसंख्या धावपलकर 1 किलो तांदूळ 2 किलो गहू. धावसंख्या धावपलकर 9 आणि चंगळ्या बोले फिट काम. ही 9ची गोळी होती. धावसंख्या 9 धावा. चला 9 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत बनवायच्या आहेत. 42 मला इंग्लिश नाही कळत. 42 सांग. मराठीत शिकलेला माणूस आहोत मा. काय गडी सांगतो वेगळाच गडी आणलाय. ओ हो काय बोलायचं यांच्या. वास बेडूकचा बॅ फिल्डिंग. तो काय फिल्डिंग करील. बॉल या खोटी तिकडून भोशाड्यात याल सुरुवात. त्याची बीपी वाढेली आई. ना इलाज. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. चेंडू शिल्लक आहे 16 आणि धाब्यांची गरज आहे 31. 16 बॉल 31. धावसंख्या धावफलकावरती 11. लगीन झाला का सासऱ्याला सांगा द्या आम्हाला 7-8 बकरा. धावसंख्या धावफलकावरती 11. 16 बॉल 31 ची गरज. चला गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा. हर्षल तयार. यावेळेस हो पॉइंट मध्ये चापडबार आपडबार. क्षेत्रक्षक दुर्वन तोटका सारखा धावला. ओहो बास. काय रे नाईला झाला म्हणून सांगता. काय सांगताय. बनकर फाटा आळे फाटा पुढे गाव बेला आणि बॉल मात्र चोळीत मळीत गेला. 4 धावा. अगदी आपण पाहू शकाल मराठी माणसासाठी एकच उपाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मुंबई जा कुठेही जा. म्हणून मग काही मुंबईला गेलो तर प्युअर पहिली ठाकरी भाषा सुरू करू. बस काय रे 990 आणि कोंबडी दरीत फिरो. अच्छा अशी फिल्डिंग माहित आहे का. काय माहित आहे का. बकरी जेली चराय आणि बोकड्या जेला मरायला. पहा धावा वाचवण्यासाठी प्रयत्न केले परंतु तिथे मात्र 2 धावा खर्च झाला. धावसंख्या धावपलकडे 17. सासऱ्याला नेऊन गवणीत उतरा. धावसंख्या धावपलकडे रोग बाय ठोक 17. सासऱ्याला चावला कुत्रा. धावसंख्या 17. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये 25 धाब्याची गरज. 14 बॉल 25. गोलंदाज तयार. गुड बॉल आहे, गुड बॉल आहे. अरे गुड बॉल नाही, निव्याचा बॉल आहे, निव्याचा. ओहो, एकंदरीत चांगला चेंडू आलेला आहे, डॉट बॉल आलेला आहे. आता धावसंख्या मात्र अजूनही 25 बनवायच्या आहेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. खेळल्यावाल्या तुमचा 12 खेळाडू पक्का माझ्या अंगले तो मुक्का जे. कन्यादान करस महा महंग आत्महंग पुराणात्मा. बॉलर डोळ्याला पाणी लावा. व्हाईट बॉल, खराब चेंडू. आता धावसंख्या धावफलकावरती 18. 13 चेंडू आणि 24 ची गरज आहे. 13 बॉल 24. 13 बॉल 24. पॉइंट मध्ये फटका मजबूत मारलाय, खुरपून मारलाय. फिल्डर सकाराम तुकाराम दोघजण धावला. कांताराम आला. 3 तिगाडाने काम बिगाडा. ए हरे कृष्ण जगन्नाथ हम प्रेमानंद, ये क्या हो गया? कैसे कैसे लोग रहते यार. बेडूकचा फिल्डिंग झाली. तोपर्यंत धावसंख्या आता धावफलकावरती 20 धावा. स्कोरर मोकार असं तर याला इंस्टाग्रामचा वापर केला जास्त त्यानं. आता 12 बॉल 22 ची गरज. 20 बनल्यात. 12 मध्ये 22 डीजे. संघर्ष 11 गणेशपूर. दोन्ही टीम आपण समालोचन कक्षात समोर येऊन उभा राहायचं आहे. जसा सामना संपला की ज्या टीमचं क्षेत्ररक्षण आहे त्या टीमनं लगेच आतमध्ये घुसा नका, लगेच आतमध्ये मैदानात जा. चला पाणीवाल्या, पाणी वाटून झाला लगेच पोरा फोकार. चला, कारण आयोजकाला 1:30 वाजेपासून चला भरा डिझेल मोजा पैसे, भरा डिझेल मोजा पैसे. वेळ वाचवा. टीम मीटिंग घेऊ नका. वाटल्यास एकमेकाला पप्पी घ्या, पण टीम मीटिंग घेऊ नका. कॅमेरावाला काय सांगायचं आहे, लगेच तो घरपट्टी फाडाय मोकळा. फोकस, कॅमेरामॅन फोकस करो, मजबूत फोकस करो, डोळं फाड फाड के फोकस करो. टेनक्रिक नाद करती काय, टेनक्रिक यावंच लागतं बघायला. चला जाऊया. 18 मिनिटं झालेली आहेत. 3 ओव्हरला 15 मिनिटं होती, 18 घेतल्या. चौथी ओव्हर जर काय 20 मिनिटात खपली नाही तर कार्यक्रम फिट व्हायचा. कमाल आहे रे, वाहते ना ना काय लगीन लावणार तात्यालाच तुम्ही शिकवायला लागली. कमाल केली जा तुम्ही. धावसंख्या 20 आहे. 12 बॉल 22 ची गरज. गोलंदाज तयार अतुल. पुलटॉस बॉल समोर फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक हो वाकडा तिकडा आला तोपर्यंत पहा खालच्या आळेचा गडी वरच्या आळेल गेला, वरच्या आळेचा गडी खालच्या आळेल गेला. धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या धावपल करतो 21. अजून बनवायचे 21. 11 बॉल 21. सहकार्य करा. 11 चेंडू आणि 21 धाब्याची गरज. अतुल आलाय. गोलंदाज आणि स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज कंचार बॅट्समन आहे संजय. यास संजय आलेला आहे स्ट्राईक एंड वरती. पहा मैदानात सुटलाय तो म्हणजे भरपूर वारा. बॅटिंग करणाऱ्या टीमचं आहे नाव ते म्हणजे जय हनुमान खेवारा. आज परत पहा मला शाळेमध्ये 2 चा पाडा होता, 3 चा पाडा होता, 4 चा होता, 5 चा होता, 8 चा होता, पण 9वा पाडा नव्हता. तो आज भेटला. 9 चा पाडा होता पण 9 1 9 9. आउट दे काय आउट दे. मारा मिठ्या मारा मिठ्या. काय बोलायचं आहे भाऊदा. तुला बघून आउट सांगता मस्त अंपर वाढलेला आहे. काय बोलायचं आहे, अंपर वाढलेला आहे पण जसा दिसा तसा नसा म्हणून जग फसाद. तो जर बॅटिंगला उतरला तर फटाफट तो सांगतो वांगा आणि बटाटा षटकार चौकार मारत दिसा फटाफटा. तो मिस्टर भाऊदा. चला 10 बॉल 20 ची गरज आहे. अतुल तयार. 10 चेंडू आणि 20 धावा अजूनही बनवायचे आहेत. विजयासाठी जाऊया. हो फटकावेत. बस कार्यक्रम एकदम फिट झाला.
एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न केला, तोपर्यंत रफारफ 2 धावा आल्या. क्या जिया जिला पण ना इलाज झाला. दूर से देखा तो हिरा चमक रहा था ना, पास से देखा तो टकला चमक रहा था. कार्यक्रम फिट. 2 धावा आल्या. धाव संख्या धावफलकावरती आता 200 मदतीनं आपल्याला पाहायला मिळते 24 धावा. 9 बॉल 18. बरोबर, मॅच आहे आमची नवापाडा. 9 दुनी 18. आता 9 चेंडू आणि 18 धावा. चला जाऊया. एक ते यावेळेस हो समोर समोर थोडंसं फंबल झाला. बेडूकचा फिल्डिंग झाली. तोपर्यंत पहा घसरगुंडी पुसरपुंडी धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळेल 16. 8 बॉल आणि 16ची गरज आहे. 26 बनलेले आहेत. 8 बॉल 16. 8 दुने 16. कार्यक्रम मात्र ओके चालू आहे. हॅलो, जाऊया पुन्हा एकदा. 8 बॉल 16ची गरज. बस काय करील तो सांगतो. नाही टांबाटू काढा माझा फोटो. अगदी आपण पाहू शकाल थोड्याच वेळात जिल्हा अध्यक्ष भिवंडी लोकसभा सन्मान्य श्री शैलेजी बिडवी साहेबांचं वाढदिवस देखील आपण सेलिब्रेशन करणार आहोत. एक चेंडू बाकी आहे अजूनही आणि हा चेंडू झाल्यानंतर करताना आपण वाढदिवस साहेबांचा इथे साजरा करणार आहोत. टाइम तुमचा काउंट आहे. 21 मिनिटं झालेली आहेत. 20 मिनिटाचा वेळ होता. चला वेळ वाचवा. आपल्याला विनंती आहे तुमच्यासाठी थोडासा टाइम दिला जाईल, कारण आपण पाहण्यासाठी जो मध्ये वेळ घेतला त्याच्यासाठी, त्यामुळे आता जास्तचा वेळ घेऊ नका याची नोंद घ्या. अतुल तयार आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. बस आणि इथे फलंदाज बाद. विकेट. साहेबांचा वाढदिवस आपण जो साजरा करणार आहोत आणि डीजे ऑपरेटर आपण रेडी राहायचं आहे. खऱ्या अर्थाने निश्चित आज या स्पर्धेच्या निमित्तानं साहेब उपस्थित आहेत आणि साहेबांचा खऱ्या अर्थाने आपण वाढदिवस आपण पाहता. एक कंटिन्युअर 3 टमटम. शैलेजी बिडवी साहेबांना भरपूर शुभेच्छा वाढदिवसाच्या. चिन टपाक डमडम. आपण वाढदिवस देखील साहेबांचा साजरा करणार आहोत आणि निश्चित आणि लगेचच आपण साहेबांचा वाढदिवस देखील साजरा करत आहोत. डीजे ऑपरेटर आपण रेडी राहा. अगदी आपण पाहताय निश्चित आज साहेबांसाठी खऱ्या अर्थाने एक गोड दिवस आहे आणि निश्चित आज या गोड दिवसाच्या निमित्तानं साहेब देखील आपण व्यासपीठावरती आपण पाहतोय आणि साहेब उपस्थित आहेत. साहेबांचा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत, सेलिब्रेशन करत आहोत, कारण की निश्चित आज साहेबांचा जन्मदिवस आहे. एक गोड दिवस साहेबांचा आपण पाहतोय साहेबांसाठी आणि निश्चित इथे आमचे डीजे ऑपरेटर देखील रेडी आहेत. डीजे ऑपरेटर रेडी आहेत.
आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल साहेबांची उपस्थिती आपण पाहिली आणि निश्चित आज उपस्थितीमध्ये साहेबांचा वाढदिवस देखील साजरा केलेला आहे. साहेबांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत की निश्चित आज आयोजन कमिटीच्या विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ काढून खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आज खऱ्या वेळात वेळ काढून उपस्थित होते आणि सगळे पाहुणेवर सध्या रजा घेत आहेत, परंतु निश्चित आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आहे. तुमच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावा. चला अगदी आपण पाहताय पाहुणेबरांच्या गाड्याचा ताफा देखील आता निघताना आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या तर निश्चित आज या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी सगळे पाहुणेबर उपस्थित राहिले आणि सगळे पाहुणेबर उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल खऱ्या तर निश्चित मी समस्त ग्रामस्थ मंडळ 6-12 3 वेळा सांगितलं ना बाबा, 6 ते 12 पाहत उल्हास तुला सध्या जिमची गरज आहे. म्हणजे लोकेशन काढून तुला सांगतोय, कळत नाही मला कितवा महिना आहे. मला वाटतं 4था महिना आहे, एप्रिल आहे ना. 6 बॉल 12 6 बॉल 12ची गरज आहे. जयदेव गोलंदाजी मार्ग होती दसईमध्ये. पहा थंड हवेचे ठिकाण जर कुठे असेल तर IPL मध्ये जाऊन थंड हवा घ्या. अगदी जयदेव ज्याला आपण पाहताय गोलंदाजी मार्ग होती. 6 चेंडूमध्ये 12 धावेची गरज. अगदी आपण पाहू शकाल समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा, श्री दत्त कृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आयोजित साई किरण 11 व शिव स्वराज 11 आयोजित श्री दत्त कृपा चषक 2026 नवापाडा या स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा उभा राहिलेला आहे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमने रेडी राहा, सज्ज राहा. चला जयदेव तयार आहे. 6 चेंडू 12ची आवश्यकता. फटका पॉवरफुल आलाय. एक सिंगल घेतलेली आहे. दुसरी साठी निघालेत. निघतील का, बनतील का 2 धाबा आणि 2 धाबा इथे कंप्लीट होतील. गुड रनिंग. आता 5 मध्ये 10 कांडी टाईट मॅच. 5 बॉल 10ची गरज. काही होऊ शकतं. नवरा नवरीला पटवू शकतो, नवरी नवऱ्याला पटवू शकतो आणि नवरा अजून काही नाही करू शकत. 5 बॉल 10 5 बॉल 10ची गरज. खऱ्या अर्थाने हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहताय. 9:22 झालेले आहेत. आपण रेडी राहा. गोलंदाज जयदेव तयार आहे. 5 मध्ये 10 थांबवायचे आहेत आणि या 10 धाबा खेबारे क्रिकेट संघाला बनवायच्या आहेत. जयदेव समोर फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. वाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि संघाची धावसंख्या 1 धावेने कमी होईल. धावसंख्या 33 धावा. आता 5 बॉल 9 बनवायचे. 5 बॉल मध्ये 9 धावा बनवणं महत्वाचं ठरेल का. गोलंदाज तयार. आणि ते फलंदाज बाद. चार बॉल 9 धावा. गोलंदाजी मार्क होती जयदेव. तो आहे भावी नवरदेव. त्याचं नाव जयदेव. त्याचबरोबर माहिती संघाचे अध्यक्ष सन्मान्य श्री शंकरदादा वडवले दादांचं इथे शुभागमन झालेलं आहे. या आपले सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. व्यासपीठावरती येऊन आपण स्थानपन्न व्हा. चार बॉल 9ची आवश्यकता. दिलीप मैदानात दाखल झाला. क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत धावलाय. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली.
2 धावा आल्या, पण तोपर्यंत भाऊदा आम्ही केक खायला बिझी होतो. फुकाटमध्ये मजबूत 2-3 वड्या रपारप आणल्या आम्ही. दसई असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य श्री आकाशजी माडसे आपले शुभ आगमन झालेलं आहे. या आपले सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. आकाशजी माडसे या अगदी आपलं सहर्ष स्वागत आहे. ओहो, फटका चांगला आहे. इथे उंची भरपूर आहे. शतरक्षे बॉल खाली काढले. ओहो, जावय भोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो द्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा, बाकी जाय खाली कानफळा. चौकारा आहे. पंचांचा सिग्नल आलेला आहे. चौकार आहे बाबा, किडन्या फेल कराल ना तुम्ही कॉमेंट्री वाल्याच्या. चौकार आहे. आता मॅच मध्ये जाऊया. मॅच मध्ये जात असताना 2 बॉल 3 धावा, कांडी टाईट. 2 बॉल 3 धावा, हा चेंडू फार इम्पॉर्टंट राहील. 2 बॉल 3 बनतील का? स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. शेंडी जाऊ नाही तर मुंडी जाऊ, नवरा मरो नाही नवरी मरो, वराड्याला मजबूत जेवाय मिळो. आजकालची प्रथा लय वेगळी पत्रिका मिळते. जणाला 7 जेवाय जाता 60 मालक होतो सपाट. मग सांगता का नाही कापली 2 बोकडे 1 पाठ. 2 चेंडू 3 धावा. 2 बॉल 3 धावा. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज जयदेव तयार आहे. स्ट्रायकिंग मध्ये दिलीपनं सामना फिनिश करण्याचा प्रयत्न केलाय. केला जाईल का? दसे असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य श्री आकाशजी माडसे सर या आपलंही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आयोजन कमिटीकडनं आपल्याला विनंती केली जाते. आज आपल्या असोसिएशन अंतर्गत बास कांडी टाईट कार्यक्रम, बास याचे दात पडायची बारी झाली ना पार. त्याचबरोबर सन्मान्य रमेश दादा वडवले अगदी आपण पाहू शकाल दादांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी चषक सौजन्य लाभलेला आहे. सन्मान्य रमेशजी पुंडलिक वडवले दादा आपलं स्वागत आहे. आहे सर, रेडी आहे. ठीक आहे, गणेशपूर रेडी आहे, घाबरू नका. नाही तर ते सांगतील काय आमच्याच मगी लागला. एकतर आमचे गाव शेजारात काढा काढायचं. 1 बॉल, एका बॉल मध्ये आवश्यकता आहे आता विजयासाठी 2 धावा. 1 बॉल 2 धावा, कांडी टाईट मॅच. आता काय होणार ही मॅच, कोण जिंकणार? दोनही संघांच्या पासण्या फुसफुस होणार. ज्या देवाचं नाव. आता काय होणार ते आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 2 धावा. दसई असोसिएशन अंतर्गत असणारे 10 संघ एकमेकांच्या विरोधात खेळतायत. म्हणूनच आज मला वाटत दसई असोसिएशन अंतर्गत असणार कॉमेंट्री वाला ठेला का काय केलाय, बरोबर कार्यक्रम केलाय गड्या आहे. चला 1 बॉल 2 धावा. वेळ वाचवा. टीम खेळले तळावली. आयोजन कमिटीकडून सूचना आहे ते वेळ वाचवणं बंधनकारक राहील. प्रत्येक टीमला विनंती आहे की वेळेच्या अभावी जास्तचा वेळ खर्च करू नका अशी सूचना आमच्यापर्यंत येते. चला मी काहीच करू शकत नाही. आयोजन कमिटी जशा घरपट्ट्या पाडील तसे मी पाणीपट्टीवरती सह्या मारील. त्यामुळे आपण नोंद घ्या. 1 बॉल 2 धावा. 1 बॉल 2 धावा आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच देखील आपल्याला चांगली पाहायला मिळेल. संघर्ष 11 गणेशपूर जय हनुमान किसल. त्याच्यानंतर होणारा चौथा सामना जय बजरंग पाटील 11 महाज त्यांच्या विरुद्ध जय हनुमान वैशाखरे. शेवटचा सामना स्वर्गीय लक्ष्मण 11 दसई ब्लास्टर आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान कुटलब. चला 1 बॉल 2 धावा बनतील का? 1 बॉल 2 धाब्याची गरज. एक तर इथे घेतलेली आहे, दुसरी साठी निघालेत. बनतील का? बनतील का? बनतील. बस. ओहो, आणि इथे हा सामना जिंकला जय हनुमान खेवारे क्रिकेट संघानं. काय नाही, हा आनंद आहे. आज आनंद मावेना, परंतु चला खेळाडू इंजर्ड नाहीये ना. आता सेकंड करणं गरजेचं राहील. जय हनुमान खेवारे कांड्या टाईट होत्या तुमच्या, परंतु आता चला गणेशपूर एका साईडनं आपण लगेच मैदानात दाखल व्हा. गणेशपूर आपण एका साईडनं लगेच मैदानात दाखल व्हायचंय. ते मैदानाच्या बाहेर निघतील तेव्हा निघतील, आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. गणेशपूर टीम जबरदस्त करायचा सामना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना